एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला हा माजी मंत्री आणि आमदार गेला आणि स्वतःचं राजकीय करिअरच उद्ध्वस्त झालं। आणि विधानसभा निवडणुका ज्या आता झाल्या त्यामध्ये सुद्धा त्याचा पराभव झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आणि आता त्यांना उद्धव ठाकरेंची आठवण आली। नेमकं काय झालेलं आहे आणि तो कोणता आमदार आहे ते बघण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर महत्त्वाची बातमी अशी आहे की उद्धव ठाकरेंना सोडून 40 आमदार गुवाहाटीला गेले, त्यातले 7 ते 8 आमदार सुद्धा पराभूत झाले। परंतु या आमदाराची राज्यात सर्वात जास्त चर्चा झाली। उद्धव ठाकरेंनी बच्चू कडू यांना राज्यमंत्रीपद दिलं होतं। अपक्ष असून सुद्धा स्वतःकडील मंत्रिपद स्वतःच्या आमदाराला दिलं नाही, परंतु बच्चू कडूंना दिलं आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना धोका देऊन एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते गुवाहाटीला गेले। परंतु आता ज्या ताज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये बच्चू कडूंचा धक्कादायक पराभव झालेला आहे। बच्चू कडू यांनी केलेली गद्दारी जनतेला आवडली नाही। ते जरी राज्यात प्रसिद्ध असले तरी उद्धव ठाकरेंशी केलेली गद्दारी आणि लोकांकडून त्यांचा जनसंपर्क जो काहीसा कमी झाला होता त्यामुळे त्यांचा पराभव झाला आणि आज मीडियाशी बोलताना त्यांना उद्धव ठाकरेंची आठवण आली। उद्धव ठाकरे यांनी सर्व काही दिलं परंतु ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांचा पराभव झाला असं त्यांचं सुद्धा म्हणणं होतं। बच्चू कडू यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा सर्वच राजकीय पक्षांनी मिळूनच गेम केला आहे का अशी सुद्धा त्यांना शंका आहे। तसेच ईव्हीएम मध्ये सुद्धा काही बिघाड करून माझा पराभव केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे बच्चू कडू यांचा पराभव मात्र ठाकरेंना धोका दिल्याने झाल्याची चर्चा सुद्धा त्यांच्याच अचलपूर मतदारसंघात उडालेली आहे। त्यामुळे यापुढे आता बच्चू कडू काय निर्णय घेतात आणि कशी राजकीय वाटचाल करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंनी भरभरून दिल्यानंतर सुद्धा बच्चू कडूंनी त्यांना धोका दिला आणि त्यामुळे त्यांचा पराभव झालेला आहे का आणि आता आठवण त्यामुळेच त्यांना ठाकरेंची आलेली आहे का? आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।